गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो सांब सदाशिवाय नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलादृष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जानामि। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभम्। जा ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुमचे मी ठेवितो। मस्तक जा ठिकाणी तिथे श्री गुरु तुमचे चरण धोनी मनोजवं
जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमादा भ्रुकुटी जळाळी कारुण्यसिन्धो भवदुःखहारी तुझवीण शंभो मज कोण तारी तुझवीण शंभो मज कोण पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री गुरुदेव तुकाराम जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज पवन सूत हनुमान की सियावर रामचंद्र भगवान की जय गुरुवर्य सद्गुरु बंसी महाराज की जय सद्गुरु किशनगिरी बाबा सद्गुरु जोग महाराज छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय सनातन हिंदू धर्म की जय अखिल गुणनिधान करुणावरुणाघन वैष्णवातीत वैष्णव पवनसूत मारुतीरायाच्या दरबारामध्ये दक्षिणाभिमुख मारुतीरायाच्या दरबारामध्ये दरवर्षीप्रमाणे हा चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व श्री शिव महापुराण कथा सोहळा या सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहात. कुणी पहिल्या दिवसापासून आहे, कुणी दुसऱ्या दिवसापासून आहे, कुणी तिसऱ्या दिवसापासून आहे, कुणी आज आलेला आहे, कुणी उद्या येईल, कुणी काल्याच्या कीर्तनाला येईल, कुणी काल्याचं कीर्तन झाल्यावर येईल. महाराज काल्याचं कीर्तन झाल्यावर कोण येईल? बुंदी खायला ते येते. आपण सर्वजण रोज उपस्थित होतो, रोज उपस्थित राहतो आणि भगवान भोलेनाथांच्या चरित्राचं श्रवण आपण करतो. भोलेनाथाच्या चरित्राचं श्रवण करत असताना पहिल्या दिवसापासून आपण बघितलं, पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपण शिव महापुराणाचं महात्म्य ऐकलं. मी पुनश्च एकदा सांगतो, भगवान शंकराचं या शिव महापुराणाचं महात्म्य ऐकायचं जर ठरलं, याला देहाचे कान करून ऐकावं लागतं. तुम्ही म्हणाल देहाचे कान करून ऐकायचं म्हणजे त्या घटनेशी एकरूप होऊन जायचं. आता जर समजा मी तुम्हाला म्हटलं डोळे झाका, तुम्ही डोळे झाकले. मी म्हटलं तुम्ही आता सध्या दक्षिणाभिमुख मारुतीरायाच्या दरबारामध्ये बसलेला आहात, इथं एसटी थांबलेली आहे, डोळे झाक. एसटी थांबली,
डोळ्यासमोर एसटी आणा, डोळे झाका, चला तुम्हाला पंढरपुराचं दर्शन करून आणतो. डोळ्यासमोर एसटी दिसली, एसटी मध्ये तुम्ही बसलात, कंडक्टरनं तिकीट फाडलं, चला करमळा टेंभुर्णी पंढरपूर चला. जसं तुमच्या डोळ्यासमोर लगेच एसटी आली, पंढरपुरातलं ते चंद्रभागेचं चित्र आलं, पुंडलिकाचं मंदिर आलं, तिथून पुढे आली नामदेवांची पायरी आली. पायरी जवळून जरी गेले तर मोठा सभामंडप आला. सभामंडपाच्या पाठीमागून प्रदक्षिणा करता 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 इकडच्या साईडला ॲम्ब्युलन्स दिसल्या. ॲम्ब्युलन्सच्या पुढे आलो. त्याच्या पुढे आल्यानंतर तुम्हाला एक RCFचा असा मोठा बोर्ड दिसला. आहे का तिथं? RCFचा मोठा बोर्ड आहे का मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला? पंढरपुरामध्ये मोठी RCFची अशी एक प्लेट लावलेली आहे. तिथं ते दर्शन बारीच आहे, पण तिथं प्लेट लावलेली आहे. त्याच्या थोडं पुढंसं गेलं की पलीकडच्या बाजूला एक डीपी आहे. डीपी पासून थोडंसं पुढं आलं का दक्षिण द्वार आहे. दक्षिण द्वाराच्या सर्व पुढं आलं की असं थोडं खाली वळालं का पुन्हा परत तिथं नामदेव पायरी आहे. आली का पुन्हा नामदेव पायरी? हे जसं तुमच्या आता ध्यानात आलं, तिथं आहे बरं का, ती पायरी आहे, डीपी आहे, RCFची पाठी आहे, मंदिराचा कळस दिसतो, बारी दिसती, चंद्रभागा आहे, चंद्रभागेत लोक स्नान करतात. हे जसं दिसतं, तुम्ही तर तिथं गेलेले आत्ता नाही आहात, पण तरी तुमच्या डोळ्यासमोर दिसतं. तसं इथं ही शिवमहापुराण कथा जर श्रवण करायची ठरली तर जसं याच्यामध्ये चाललंय, हे जे यामध्ये सांगितल्या जातंय, त्या सांगितलेल्या पात्राचं वर्णन जसंच्या तसं आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलं पाहिजे. जर ते उभंच राहत नसेल तर तुम्ही आम्ही ती चित्त देऊन ऐकत नाही. पहिल्या दिवशी कथा, दुसऱ्या दिवशी कथा, 2 दिवस आपण कथा ऐकली. भगवान शिवमहापुराणाचं महात्म्य ऐकलं. त्याच्यामध्ये देवराजाची, श्रीमंतीची, आणखी चंद्राची, बिंदुक चंचुलाची कथा ऐकली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे कालच्याला आपण कथा ऐकली. त्या कथेमध्ये कोणता कोणता भाग काल आपण ऐकला? तुम्ही नका सांगा, मी सांगा. अग्निस्तंभाच्या रूपाने भगवान शंकर त्या ठिकाणी ब्रह्माच्या आणि विष्णूच्या भांडणामध्ये जाऊन उभे राहिले. तिथं भगवान विष्णूला, केतकीला आणि ब्रह्मदेवाला दर्शन दिलं शिवलिंगाच्या रूपात. त्यानंतर काय झालं? सतीचं वर्णन आलं पुढे. सतीनं देह त्याग केला. भगवान शंकराने सांगितलं होतं तू जाऊ नको, पण ऐकलं नाही. सती वडिलाच्या घरी गेली आणि वडिलाच्या घरी गेल्यानंतर होत्याचं नवथं करून ठेव. भगवान शंकर त्या सतीच्या विरहामध्ये रडू लागले. भगवान शंकराने निर्णय घेतला, म्हणले आता असं झालेलंच आहे ना, तर आपण आता संन्यासीच राहिलेलं बरं. आपल्याला लग्नही करायचं नाही, आपल्याला सृष्टीची निर्मितीही करायची नाही, काही करायचं नाही. जेच भगवान शंकर कैलासावरती बसले, ध्यान लावलं. ध्यान लावल्यानंतर डोळे झाकून घेतले. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, भगवान शंकराला ध्यान आवडतं. मंदिरात जर गेलं 2 मिनिटं ध्यान करणं गरजेचं आहे. भगवान शंकराने ध्यान लावलं, डोळे मिटून घेतले आणि ध्यान मग्न भगवान शंकर होऊन कित्येक वर्ष भगवान शंकर हल्ले नाही, डुलले नाही. जसंच्या तसं भगवान शंकर बसून राहिले, तपश्चर्या करत राहिले. तहान गेली, भूक गेली, भगवान शंकर तपश्चर्या करताय. इकडं सूतजी, शौनकादिक ऋषी यांची संभाषण चालू आहे. त्या संभाषणामध्ये शौनकजी सांगताय, सूतजी तुम्ही आतापर्यंत हे सगळं कथित केलं, हे सगळं सांगितलं, पण आता आम्हाला इच्छा आहे, आता आम्हाला आतुरता आहे. ती आतुरता कशाची आहे? कशाची आतुरता आहे तुम्हा आम्हाला?
जेवणाची? आज कशा करता बसलात तुम्ही? कथा ऐकायला तर मी पण बसलोय, पण तुम्ही कशा करता बसलात? भगवान शंकराचा आणि पार्वतीचा विवाह आम्हाला ऐकायचा आहे. याच्याकरता आम्ही आतुरतेनं वाट पाहतोय. कधी कथा सुरू होते, कधी महाराज स्टेजवर येऊन बसतायत, कधी महाराजाच्या मुखातून शिव पार्वतीच्या विवाहाची चर्चा, विवाहाची संवाद चालू होतोय, विवाहाची कथा चालू होते, आणि कधी आम्ही आमच्या कानानं ती ऐकून आमचे कान तृप्त करून घेतो, कधी आमचं मन तृप्त करून घेतो, कधी आमचं चित्त तृप्त करून घेतो. महाराज लवकरात लवकर ती कथा आम्हाला ऐका. ती कथा ऐकण्याकरताच आम्ही बसलेलो आहोत, आणि ती कथा सांगण्याकरताच मी इथं बसलेलो आहे. पण सूतजी शौनकादिक ऋषींना सांगतायत, शौनकादिक, आता मी जे सांगितलंय, इथून मागचं जे सांगितलं ते सतीच्या बाबतीत सांगितलं, पण आता पुढं काय तुमची इच्छा काय आहे, काय ऐकायचं तुम्हाला? तेव्हा शौनकादिक ऋषी सूतजींना प्रश्न करतात की आम्हाला एक गोष्ट सांगा. भगवान शंकर सतीचा देहत्याग झाल्यानंतर भगवान शंकरांनी तपश्चर्या करायला तर सुरुवात केलीच केली, पण पुनश्च पुढे त्या सतीचं काय झालं? ती सती पुढच्या जन्मामध्ये कोण होऊन जन्माला आली? मनुष्याच्या रूपाने जन्माला आली की इतर प्राण्याच्या रूपाने जन्माला आली? ती गोष्ट आम्हाला सांगा. मग सुतजींनी सांगितलं, म्हणले शौनकादिक हो ऐका. म्हणले या शिव महापुराण ग्रंथाच्या पूर्वार्धाच्या रुद्र संहितेच्या तृतीय खंडामध्ये पार्वती खंड येतो. सती खंड संपला, आता पार्वती खंड लागला. त्या पार्वती खंडामध्ये नेमकं पार्वती कोणत्या कुळामध्ये जन्माला आली, पार्वतीचा वंश कसा होता, याचं वर्णन सांगायचं सांगितलं शौनकादिकांनी सूतजींना. मग सूतजींनी सांगितलं ऐका. म्हटले ब्रह्मदेवाची आणि नारदाची चर्चा चालू झाली. काय चर्चा चालू झाली? नारदजी म्हणू लागले, ब्रह्मदेवा आम्हाला सुद्धा ती कथा ऐकायची. कोणती कथा ऐकायची आहे? भगवान शंकराचा आणि पार्वतीचा विवाहाची कथा तर ऐकणारच आहेत आम्ही, पण आम्हाला ते जन्माची कथा ऐक. नारद उवाच दाक्षायणी सती देवी त्यक्त देहा पितुर्मखे कथं गिरिसुता ब्रह्मन् बभूव जगदम्बिका कथं कृत्वा तपोत्युग्रं पतिमाप शिवं च सा एतं मे पृच्छते सम्यक् कथयत्वं विशेषतः. नारद महर्षी सूतजींना प्रश्न करतायत, सूतजी ती दक्षाची कन्या सती देवी, ती जगदंबा, ती तुळजा भवानी, ती जगदंबा माता, ती आदिशक्ती, ती हिमालयाची मुलगी म्हणून कशा प्रकारे जन्माला आली? गिरिसुता. कथम गिरिसुता? गिरिसुता म्हणजे पर्वताची
मुलगी, पर्वताची कन्या कशा प्रकारे जन्माला आली? बर जन्माला आली तर आली, पण तिनं तपोत्युग्रम पतिमाप शिवंचसा, तपश्चर्या केली, उग्र तपश्चर्या. उग्र उग्र तपश्चर्या कशाला म्हणायचं? हवा सुद्धा घ्यायची नाही, पाण्याचा थेंब सुद्धा प्यायचा नाही, श्वास सुद्धा घ्यायचा नाही, अशा कठीण परिस्थितीत तिनं भगवान शंकराची तपश्चर्या केली. सांगा बरं आता इथं बसलेले तुमचं नाक दाबतो, तोंड दाबतो, फक्त ओम नमः शिवाय म्हणून दाखवा. इकडं लक्ष द्या. महाराज आमचं नाक दाबलं, तोंड दाबलं, आम्हाला श्वासच घेता यायचा नाही, ओम नमः शिवाय तर बाजूलाच राहिलं. बरोबर की नाही? पण ती सती, ती पार्वती, तिनं तपश्चर्या केली, उग्र तपश्चर्या केली. उग्र तपश्चर्या करून भगवान शंकराला प्राप्त करून घेतलं. पण कसं प्राप्त करून घेतलं ते एकदा आम्हाला सांग. तेव्हा नारदजी सांगतात, अरे ही जी सती आहे, या सतीची आई म्हणजे पार्वतीची आई, पार्वती आहे ना, त्या पार्वतीची आई मेनका. गाड्या कोणाच्या असल्या वाटावर पहा. जी दक्षाची कन्या होती सती, तिनं यज्ञामध्ये देहत्याग केला. यज्ञामध्ये देहत्याग केल्यानंतर तीच सती पुन्हा हिमालय आणि मेनाची कन्या म्हणजे मेनकेची कन्या म्हणून जन्माला आली. पण जन्माला आली, पण आम्हाला आता पार्वतीपेक्षा पार्वतीच्या आई वडिलांची चरित्र कथा अगोदर सांगा, म्हणजे आम्हाला पण पुढे लिंक लागल. नुसतं आम्हाला माहिती आहे महेश महाराज रिंदे इथपर्यंत ठीक आहे, पण महेश महाराज रिंदेंचे वडील कोण आहे, महेश महाराज रिंदेंची आई कोण आहे, ते कोण्या गावचे, हे तर आधी आम्हाला सांगा, मग आम्हाला कथा ऐकायला, म्हणजे मग आम्हाला ते महाराज माहित होते ते असे असे आहेत बुवा महाराज. तसं शौनकादिक सूतजींना प्रश्न करतात आणि इकडं नारदजी ब्रह्मदेवाला प्रश्न करतात की आम्हाला अगोदर तेवढं सांगा, त्या पार्वतीच्या आई वडिलांची कथा सांगा. तेव्हा ब्रह्म बोलतात, उत्तर दिशेला एक पर्वत रांग आहे. उत्तर दिशा कुठे? पूर्व. उत्तर दिशा कुठे? पूर्व, पश्चिम, पूर्व, पश्चिम, उत्तर. हा, मग या दिशेला हिमालय पर्वत रांग आहे. आणि त्या पर्वत रांगेमध्ये त्या पर्वतांचा राजा आहे. त्या पर्वत राजाचं नाव सांगितलं म्हणे हिमालय. मग या हिमालयाला प्रश्न पडला, म्हणला आपल्या कुळाचा उद्धार करून घेण्याकरता आणि आपलं कुळ पुढं चालू ठेवण्याकरता आपल्याला काहीतरी पर्याय शोधावा लागला. मग हिमालयाने विचार केल्याबरोबर हिमालयाजवळ नारद महर्षी गेले. नारद महर्षी गेल्यानंतर नारद महर्षींना प्रश्न केला हिमालयाने, नारद महर्षी नाही, देवगण गेले. देवगण हिमालयाजवळ गेल्यानंतर देवगणांना प्रश्न हिमालयाने केला. म्हणले मला असं वाटतं, मला माझ्या कुळाचा उद्धार करून घेण्याकरता, मला माझ्या पितरांचा उद्धार करून घेण्याकरता, मला माझं कुळ पुढं चालू ठेवण्याकरता काहीतरी उपाय सांगा. देवगणांनी सांगितलं, म्हणले तुम्हाला जर तुमच्या कुळाचा उद्धार करून घ्यायचा असेल, तुम्हाला जर तुमचं कुळ पुढं चालू ठेवायचं असेल, तर तुम्हाला एकच पर्याय. ते म्हणले काय? तुमच्या पोटी स्वतः जगदंबा माता जन्म घेणार आहे. त्यामुळं अगोदर ती जगदंबा माता तुमच्या परिवारात यायची असेल तर तुम्हाला अगोदर विवाह करावा.
मग हिमालयाने सांगितलं म्हटले मग मला विवाह करायचा आहे. विवाह करण्याकरता विवाह करण्यायोग्य असं कोणीतरी बघा. मग ते देवगण थेट ब्रह्म, हे देवगण सगळे जे होते का, हे सगळे देवगण त्या ठिकाणी ब्रह्मदेवाजवळ गेले. आणि ब्रह्मदेवाजवळ गेल्यानंतर ब्रह्मदेवाला सांगू लागले, म्हटले असं असं आहे, हिमालयाचं विवाहाचं पाहावं लागेल. जर हिमालयाने विवाहच केला नाही तर जगदंबा माता तिथं कशी अवतार घेईल. मग ब्रह्मदेवाने सांगितलं, हे माझ्याकडे तुम्ही डायरेक्ट पितरांकडे जा. पितरांकडे पाठवलं त्या देवगणांना. आणि पितरांकडे पाठवल्यानंतर त्या पितरांना प्रश्न केला, म्हणजे आमच्या हिमालयाच्या विवाहाच्या संबंधाने आम्ही तुमच्याकडे आलो, आम्हाला ब्रह्मदेवाने पाठवलं. वा वा, या बसायला अंथरून टाकलं. त्या सतरंजीवरती देवगणांना बसवलं. पिण्याकरता पाणी दिलं, चहा दिला, कॉफी दिली, पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला. यथास्थ जेवण घातलं. अगदी गुंडी तुटेपर्यंत जेवले देवगण. आणि मग पितरांनी प्रश्न केला, म्हणजे देवगणा हो, तुम्हाला आमचा नमस्कार असो, कशा प्रकारे येणं केलं ते सांगा. तिथं असं नाही म्हटले ते चहा घेतान का पाणी आणू. आम्ही कीर्तनाला जातो, कीर्तनाला आता त्या पुणे साईड मुंबई साईड जर कीर्तनाला त्या हे डोंबिवली त्या डोंबिवलीला कीर्तन होतं. एकदाच गेलो, परत नाही गेलो. डोंबिवलीला कीर्तन होतं. कीर्तनाला जाऊन बसलो. कीर्तनाचं तिथं तयारी सुरू होती. ते म्हणले महाराज आपल्या घरी चहा घ्यायला चला. म्हणलं चला. गेलो. गेल्यानंतर ते म्हणे महाराज चहा घेणार का नाश्ता करणार. म्हणलं आधी चहा करा, चहा पिऊपर्यंत नाश्ता होईल, मग नाश्ता करू. आणि नाश्ता करूपर्यंत तुमच्या पोळ्या होतील, मग जेवण करू. नाही नाही नाही, फक्त चहा किंवा नाश्ता दोन्ही पैकी काहीतरी एक सांगा. आमच्याकडे तसं काही जमत नाही, आम्ही फक्त कोणतंही एकच करतो. तसं इथं झालंच नाही. पितरांनी सांगितलं, म्हणले देवगणा हो, यथोचित भोजन करा. सगळ्यांनी भोजन केलं. भोजन केल्यानंतर त्या देवगणांना पितरांनी प्रश्न केला, म्हणले प्रयाणम किम कारणम, तुमचं प्रयाण, तुम्ही या ठिकाणी आले, आगमनम काय कारण. मग त्या देवगणांनी सांगितलं, म्हणले काय नाही, आमचे हिमालय राजा आहेत, पर्वतांचा राजा हिमालय, त्या हिमालयाच्या विवाहाच्या संदर्भाने आम्ही तुमच्याकडे आलो, आम्हाला ब्रह्मदेवाने पाठवलं. म्हटले बर, मग मी काय सेवा करू शकतो. म्हटले काय नाही, तुमची जी मोठी कन्या आहे, मोठी कन्या मैना, हो मैना, त्या मैनेचा विवाह, मेनकेचा विवाह हिमालयाशी करा. ती दिसायला रूपवान आहे, गुणवान आहे, शीलवान आहे, सर्व गुण संपन्न आहे. आणि ती मेनका जर त्या हिमालयाला जर दिली ना, तिच्या पोटी जन्म घेणारी जी जगदंबा आहे, ती जगदंबा तुमचाही उद्धार करेल आणि त्या कुळाचाही उद्धार करेल. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. तुका म्हणे पितृ, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. तुका म्हणे पितृ, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. कल्याण इच्छिती तया कुळ, कल्याण इच्छिती तया कुळ, कल्याण इच्छिती
आशीर्वाद देती तुका म्हणे पितू तुका म्हणे पितू आशीर्वाद तुका म्हणे पितू तुका म्हणे पितू आशीर्वाद देती तुका म्हणे पितू तुका म्हणे पितू आशीर्वाद देती आशीर्वाद देती आशीर्वाद देती. हो आज एक आपण काय म्हणतो ना ती काय म्हणे हो? नाही नाही गुंड कशाला आणता दुधात साखर. आज खरंच एक महत्वाची गोष्ट आहे आणि तुम्हाला आज थोडाफार बदलही जाणवला असेल. तबला वाजवण्यात आता आमचे माऊली महाराज तर वाजवतातच, त्यांच्या हाताला तेवढाच गोडवा आहे. पण अजून एक महत्वाची गोष्ट त्यात पडली ते म्हणजे आमचे धर्मा महाराज आहेत का, हा त्यांची चिरंजीव हे तबला वाजवायला. कितवीला आहे भाऊ? 12वीचं वर्ष चालू आहे. वादा ना किमान काय. तुम्हाला मी म्हणत नाही तुम्ही त्याला पैसे वगैरे बक्षीस म्हणून द्या, टाळ्या तर किमान वाजल्या पाहिजेत ना. हा कौतुक आपण केलं तर लोक कौतुक करतात, आपणच कौतुक केलं नाही. गप्पे काय येत तिकडं नको पाहू दिदी कोण नाही तिथे. गप्पे काय येत तुला, कशाला तिथं उड्या मारतोय, घेण्या देण्याची चव घालतो, असं नाही म्हणायचं. वाजव बघू आपण काय होईल ते होईल, चुकला तर चुकला, कोण बोलत मी पाहतो, याला म्हणायचं काम नाही तर उग देन ठोका. आता त्याला ठोकलं पाहिजे पा नाही तो काय गोड वाजवता येईल. 12वीचं वर्ष असून कथेला आलं नाही तर एखादं म्हणलं असतं माझं नाही जमत मला अभ्यास करायचा आहे, येडे काय तुम्ही, हा भजन पूजन तुमचे काम. पण आलं ते गोड वाजवता येईल. आमचे गोरे महाराज पण वाजवतात, पण गोरे महाराजांनी मोठं मन केलं, स्वतः तबल्यावरून बाजूला झाले, म्हणले बाळा वाजव. ते सुद्धा किती मोठेपण आहे त्यांचं, पण त्यांचं मन सुद्धा किती मोठं आहे. नाही तर दुसरं कोणी असतं ए माझ्या तबल्याला कशाला हात लावतो रे, पडन त्याचा खडा, फुटल माझा घडा, दग्गा असं मला म्हणायचं. पण ते सुद्धा अगदी सुंदर वाजवतात, त्यांनी सुद्धा मोठ्या मानानं त्या लेकराला बसवलं. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, हो कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, 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 हो कुळी कन्या पुत्र होती कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिक वाटे देव. आपल्या आपल्यात ताळमेळ असला ना संजू भाऊ, आपल्या आपल्यात जर ताळमेळ असला तर आपलीच आपल्याला मजा येते. पण आपलीच आपल्यात ताळमेळ नसला तर मग हे त्याला नाव ठेवतं, ते याला नाव ठेवतं, ते त्याला नाव ठेवतं, ते याला नाव ठेवतं. तसं तुम्ही सांगितलं कुळी कन्या पुत्र, मग पितरांचं जे उद्धार आहे
नारद महर्षींनी ब्रह्मदेवाला प्रश्न केला, पितरांचा उद्धार करण्याकरता त्या हिमालयाला विवाहाची गरज आहे. मग त्या हिमालयाच्या कुळामध्ये पार्वती जन्मली. म्हणले चालेल, मी सांगतो. ब्रह्मोवाच शृणोत्वं मुनिशार्दूल शिवाचरितमुत्तमं पावनं परमं दिव्यं सर्वपापहरं शुभम्. यदा दाक्षायणी रुष्टा नादृता स्वतनुं जहो पित्रा दक्षिण तद्यज्ञे संगता परमेश्वरी. समयं प्राप्य सा देवी सर्वदेव स्तुता पुनः सती त्यक्ततनु प्रीत्या मेनका तनया भवत्. नाम्ना सा पार्वती देवी तपः कृत्वा सुदुस्सहं नारदस्योपदेशाद् पतिं प्राप शिवं पुनः. ब्रह्मदेवाने सांगितलं, म्हणले तस्याहं सुता स्वामित्यवर्धाय सती हृदा समयं प्राप्य सा देवी सर्वदेव स्तुता पुनः. ती सती माता त्या दाक्षायिनी रुष्टा नादृता स्वतनुं जहो दक्षिणे तद्यज्ञे दक्षेण तद्यज्ञे संगता परमेश्वरी. त्या दक्षाने यज्ञ केला, त्या यज्ञामध्ये त्या परमेश्वरीनं देहत्याग केला. त्यानंतर तदैव मेनका तामसा हिमाचल प्रिया मुनी शिवलोक स्थितां देवी मारी राधी ईशुस्तदा. तिथं सांगितलं ते म्हणले तदैव मेनका तामसा, म्हणजे हिमालयाची पत्नी मेनका, हिमाचल प्रिया मुनी, हिमाचलाची हिमालयाची प्रिय पत्नी मेनका. त्या मेनकेच्या गर्भामधून शिवलोक स्थितां देवीं आरिराध्य ईशुस्तदा. सगळ्या जगाला प्रिय असणारी ती आणि शिवलोकात स्थित असणारी ती कोण? नाम सा पार्वती देवी. ती पार्वती देवी तप कृत्वा सुदुस्सहम, तपश्चर्या केली तिनं उग्र, आणि मग भगवान शंकराला प्राप्त करून घेतलं. म्हणले हा इथपर्यंत ठीक आहे, पण ती मेनका कोणाची कोण? आता मेनकेच्या आई वडिलाचं नाव आहे का? ही मेनका ब्रह्मदेव सांगतात. कुणाला? एका हाताने घेऊ का दोन हाताने घेऊ? कोणाला? याला म्हणते कथा ऐकणं. ब्रह्मदेव देवगणांना सांगतात, म्हणले ऐका, माझा मुलगा म्हणजे ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत दक्ष, हे ध्यानात ठेवा. आता कायच करावं तुम्हाला का? ते आपल्या आपल्यात करायचे. जेवल्यामुळं होतं. मग आता उद्या येताना कोणीच जेवून येऊ नका, 12च्या पुढे जेवा सगळे. बाबाच्या ध्यानात आहे, 12च्या पुढे तुम्ही सांगितलं जेवू नका. हो, जाऊ द्या, विषय बाजूला सोडा. मग त्या देवगणांना ब्रह्मदेवाने सांगितलं, म्हणजे ब्रह्मदेवाने सांगितलं, देवगणा हो ऐका, माझा मुलगा दक्ष, त्या दक्षाचं सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेस त्याला 60 मुली झाल्या. त्या 60 मुलीपैकी काही मुली कश्यपाला दिल्या, काही मुली वेगवेगळ्या ठिकाणी दिल्या. त्यातली एक स्वधा नावाची मुलगी, कोण? स्वधा नावाची मुलगी, ती कन्या या पितरांना दिली.
आणि या पितरांना दिल्यानंतर त्या पितरांची कन्या, त्यांना 3 कन्या झाल्या. कोणाला? पितरांना आणि त्या स्वधाला. त्यांच्यापासून 3 कन्या झाल्या. त्यातली सगळ्यात मोठी मेना, 2 नंबरची धन्या आणि 3 नंबरची कलावती. पहिली मेना, दुसरी धन्या आणि तिसरी कलावती. पहिली जी मेना आहे, दुसरी जी धन्या आहे आणि तिसरी जी कलावती आहे, त्या अशा खेळत असताना त्या ठिकाणी त्या पितरांनी आणि त्या स्वधाने सांगितलं, म्हणले मुलींनो ऐका ना, 2 मिनिटं आमचं ध्यान देऊन चित्त देऊन ऐका. एक काम करा, तुम्हाला सांगते. ती स्वधा सांगते त्या मुलींना, कोणाकोणाला? मेना, धन्या आणि कलावती. आता ध्यान देऊन ऐका बरं का धर्मा भाऊ, परत तुम्हालाच प्रश्न करीन मी. या तिघींना सांगितलं, म्हणले तुमच्या डोक्यावरून तर नाही चाललं ना? परत मग मला म्हणता तुम्ही महाराज, आमच्या तर डोक्यावरून गेली. ऐका ध्यान देऊन. स्वधाने सांगितलं, मुलींनो, ए मेनका, ए धन्या, ए कलावती, इकडं या. आल्या 3 मुली. म्हणे काय ग आई, आम्हाला का बोलावलं? म्हणले एक काम करा, तुम्हाला जर तुमचा उद्धार करून घ्यायचा असला तर तुम्ही त्या भगवान विष्णूला शरण जा. म्हणल्या विष्णूला शरण जाऊन काय करू? ते विष्णूचे, तेच तुमचं कल्याण करतील. ते जगाचे तारणहारण आहेत. जा त्यांच्याकडे. निघाल्या त्या मुली. तिथं विष्णू जवळ गेल्या, विष्णूचं दर्शन घेतलं. विष्णूचं दर्शन घेतल्यानंतर विष्णू जवळ 2-5 मिनिटं बसल्यानंतर तिथं हे एकादशीचा दिवस होता. मोकार पब्लिक जमलेलं होतं तिथं. इथं जसं जमलं तसं भरपूर पब्लिक जमलेलं होतं. अथांग जनसागर जमलेला होता. आणि तेवढ्यात त्या 3 जणी तिथं गेल्या, दर्शन घेतलं आणि बाजूला बसल्या. बाजूला बसल्यानंतर एक 10-15 मिनिटं गेले आणि तेवढ्यात तिथं सनत कुमार आले. सनत कुमार आल्यानंतर त्या सनत कुमारांना पाहून जेवढा समाज होता तेवढा अख्खाच्या अख्खा उभा राहिला, पण या 3 मुली उभाच राहिल्या नाही. काय कारण? कारण भगवान शंकराला विवाह करायचा नव्हता. आणि भगवान शंकराच्या डोक्यात आलं होतं आपल्या मागं काहीतरी कौड बंगाल आपल्या लग्नाविषयी चालू आहे. मग आपणच काहीतरी दालमे कुछ काला केलं पाहिजे. म्हणून भगवान शंकरांनी त्या 3 जे मेंदू आहेत ना, बुद्धी, ती बुद्धी जागेवर ठेवलीच नाही. चित्तच हे करून टाकलं. त्या मुली अशाच बसून सनत कुमार जवळ आले तरी मुली उठल्या. स्वतः भगवान विष्णू उभा राहिले, पण त्या मुली उभा राहिल्या. सनत कुमारांना राग आला. सनत कुमारांनी त्या मुलींकडे बघितलं. ए मुलींनो, काही कळतंय का? अरे आम्हाला पाहून एवढे मोठे सगळे जे जमा झालेले लोक आहेत, सगळे उभा राहिले आणि स्वतः भगवान विष्णू लक्ष्मी सहित उभा राहिले आणि तुम्ही उभा राहिल्या नाही. एवढ्या मोठ्या झालात का तुम्ही? शरद कुमारांना राग अनावर झाला. राग अनावर झाला. राग अनावर झाल्याबरोबर सनत कुमारांनी त्यांना श्राप दिला. जा, मृत्यू लोकात माणूस म्हणून, मनुष्य म्हणून जन्म घ्याल आणि तिथंच तुम्ही त्या मृत्यू लोकात राहाल. आता पितरांच्या कन्या होत्या. शाप मिळाला, मृत्यू लोकात तुम्ही मनुष्य योनीला जाता, मनुष्य म्हणून जन्म घ्याल आणि तिथंच राहाल. पण त्या मुली दैवयोगाने त्यांची बुद्धी पुन्हा स्थिर झाली आणि स्थिर झाल्यानंतर त्या मुली त्या भगवान सनत कुमारांच्या पायावरती लीन झाल्या. म्हणल्या, प्रभू क्षमा असावी, प्रभू क्षमा असावी, महाराज आम्हाला क्षमा करा, आम्हाला ऊस शाप दिला. त्यांचे केविलवाणी चेहरे पाहून सनत कुमारांनी ऊस शाप दिला. सनकादिकांनी ऊस शाप त्यांना दिला. म्हणले, ऐका, मी तुम्हाला ऊस शाप देतो. तुमच्यापैकी जी पहिली मुलगी आहे ती मृत्यू लोकामध्ये हिमालयाची पत्नी म्हणून जाईल. कोण आहे पहिली मुलगी? चला तात्या चहा पिऊन. मेना. मेना कुणाची? हिमालयाची पत्नी होशील म्हणली. आणि तुझ्या पोटी जगदंबा माता पार्वती जन्म घेईल. झालं का डिक्लेअर?
दुसऱ्या मुलीला सांगितलं काय नाव? धन्य. हा धन्य. त्या दुसऱ्या धन्य मुलीला सांगितलं, म्हणले ऐक, तू जनकाची पत्नी म्हणून जाशील. त्या जनकाच्या पत्नीचं नाव, जनकाची पत्नी म्हणून जाशील, पण तुझ्या पोटी सीता जन्म घेईल. झालं का डिक्लेअर? ठेवा बाजूला. तिसरी कलावती. ती कलावती, तिला सांगितलं कलावती तू वैश्य ऋषभानाची पत्नी होशील आणि तुझ्या पोटी द्वापार युगाच्या शेवटी एक राधा. कसं आहे? एक राधा एक मीरा, दोनों ने श्याम को चाहा, अंतर क्या दोनों की प्रीत में बोलो, एक प्रेम दीवानी को दर्शन, प्रेम दर्शन, एक प्रेम दर्शन, एक राधा एक मीरा, दोनों ने श्याम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में हो, अंतर क्या दोनों की चाह में हो, एक प्रेम राधा ने मन पाया, एक रानी एक दासी, एक पगली एक घायल, अंतर क्या दोनों की प्रीत में, अंतर क्या दोनों की चाह में, प्रेम पूर्ण उतरणी घ्यायची, लक्ष द्यायचं. भारी वाजवलं एकदम. एक राधा एक मीरा, द्वापार युगाच्या शेवटी म्हणले तुझ्या पोटी कोण जन्म घेईल? राधा जन्म. आपला मुद्दा फक्त इथपर्यंतच घ्या. पहिली कन्या कोण? मेनका. त्या मेनकेचा विवाह कोणासोबत होईल? हिमालयासोबत होईल. आणि त्या मेनकेच्या पोटी कोण जन्म घेईल? मी, पार्वती. खुदकून असले संजीव भाऊ. पार्वती माता जन्म, आई स्वतः जगदंबा जन्माला आहे. कोण जगदंबा? कोठेच नवते काही, शून्याची होते पायी.
कोठेच नवते काही शून्यची होते पायी कानोबा तेरे तेरे ते कानोबा तेरे तेरे ते कानोबा तेरे तेरे ते कानोबा तेरे भांगडा 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 कानोबा तेरे तेरे ते कानोबा तेरे तेरे धाती दाग धाती नाग धाती दाग धाती धाती दाग धाती नाग धाती तेरे तेरे ते कानोबा तेरे तेरे ते कानोबा तेरे तेरे ते कानोबा तेरे तेरे ते कोठेच नवते काही शून्याची होते पायी कोठेच नव्हते काही शून्याचे होते पायी कोठेच नवते काही शून्याची होते पायी ते काही शून्याचे होते पायी कानोबा कुठंच काही नव्हतं त्यावेळेला फक्त मात्र आणि मात्र आणि मात्र या विश्वाची सुद्धा निर्मिती झालेली नव्हते ब्रह्मा विष्णू महेश कोणीच नव्हतं तेव्हा कोण होत फक्त आणि फक्त आणि फक्त आणि फक्त आणि फक्त आदिमाया शक्ती होती ती आई जगदंबा होती या आई जगदंबे पासून या सृष्टीच्या उत्पत्ती करता तीन देवाची निर्मिती झाली त्रिदेव तीन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे हो लयच गायन केलं तर मग आपला टाइम लय वाढतो म्हणून मग सांगितलं म्हणले हिमालयाची पत्नी मेनका त्या मेनकेच्या उदरामध्ये त्या उदरातून या मृत्यू लोकामध्ये पार्वती जन्म घे असं डिक्लेरेशन झालं आणि तिथून सनत जे देवगण होते देवगण तिथून निघाल्यानंतर देवगण डायरेक्ट गेले डायरेक्ट हिमालयाजवळ गेले हिमालयाजवळ गेल्यानंतर हिमालयाला सांगितलं म्हटले हिमालया ऐका आम्ही तुमच्या लग्नाची जी सोयरीक आहे ती सोयरीक जमवून आलेलो आहोत तुम्ही आता फक्त लग्नाला तयार व्हा बाशिंग बांधा बांधलं बाशिंग झाले उभे झाल्यानंतर दोघांचा विवाह झाला लवकर आपल्याकडे होतो विवाह झाल्याबरोबर दोघं आपापल्या घरी आले घरी आल्यानंतर संसारामध्ये मग्न झाल्यानंतर इकडं हे जे देवगण होते हे देवगण जसेच्या तसे हल्ले थेट गेले कुठं तुमच्यापाशी माझ्यापाशी ते गेले ते थेट जगदंबा मातेच्या जवळ गेले आणि जगदंबा मातेच्या जवळ जाऊन जगदंबा मातेची प्रार्थना केली जगदंबा मातेला प्रार्थना करून सांगू लागले उदे गांबे उदे भवानी उदे गांबे 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 उदे गांबे उदे गोंधळा येऊ जगदंबे 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 आपल्याला जागरण नाही करायचं आंबेचा जगदंबेचा जय जयकार केला बोल सदानंदी अंबाबाईचा काहीतरी म्हणा ना बोल सदानंदी अंबाबाई जगदंबेचा उदो असं तर म्हणा काय मान मला चकट्याला आरडायला लाविते काय करावं हे तसेच करते पोळ्या खाऊन ढेपले चला जाऊ दे पुढचा विषय घ्यायचा आपल्याला जगदंबेची प्रार्थना केली जगदंबेच्या चरणावरती लीन झाले देवानी त्या देवगणांनी सांगितलं म्हणले आई आता तरी अवतार घे
आता तरी अवतार घे. नाही येत? नका म्हणू. चला पुढे. अवतार घे म्हटले. घ्यायचा नाही, मी घेणार नाही. मला एकदा जन्म घेऊन पस्तावा आलं म्हणले. मी जन्म घेऊन पस्तावले. जन्म घेतलात मला यज्ञ कुंडात. मला परत जन्म नाही घ्यायचा. नाही नाही आई, तुला जन्म घ्यावा लागेल. बर, जन्म घेते, पण कुणाच्या कुलामध्ये, कुणाच्या कुळामध्ये, कुणाच्या उदरामध्ये, कुणाच्या घरामध्ये जन्म घ्यायचा मला. ते म्हणे कोण नाही, हिमालयाच्या घरामध्ये जन्म घ्यायचा. हिमालयाची मुलगी, हिमालयाची पत्नी मेनका, त्या मेनाच्या गर्भामध्ये जाऊन तू स्थिर हो आणि पार्वती म्हणून जन्माला आहे. झालं, डिक्लेरेशन झालं. इकडे पार्वती मेनकाच्या गर्भामध्ये ती जगदंबा माता स्थिर झाली. 9 महिने 9 दिवस झाले. आणि 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर त्या ठिकाणी मेनका 9 महिने 9 दिवस पूर्ण तपश्चर्या करत होती. तपश्चर्या आपण काय करतो 9 महिने 9 दिवस? ती मालिका पाहतो 9 महिने 9 दिवस. काही दिवस सासूचे, काही दिवस सुनेचे. किती किती 4-4 दिवस ना. हा, आठवड्यातले बरोबर निघते. पण मेनकाने गर्भ पोटामध्ये असताना तपश्चर्या केली. आणि तपश्चर्या करून त्या तपाच्या बळावरती त्या पोटामध्ये असणाऱ्या त्या पार्वतीला, त्या जगदंबेला प्रसन्न करून घेतलं. आणि प्रसन्न करून घेतल्यानंतर त्या जगदंबेला म्हणू लागली, हे आई, तू माझ्या पोटी जन्म घेणारच ना. मग तू अगोदर जन्म घेण्याच्या आधी माझ्या पोटी 100 मुलं जन्माला येऊ दे. किती? जाऊ का मी घरी जाऊ का? किती मुलं? 100 मुलं जन्माला येऊ दे आणि मग तू जन्म घे. आईनं सांगितलं 100 मुलं जन्माला येऊन द्यायचे आणि मग मी जन्माला येऊ. किती दिवस जातील? नाही नाही, ते किती दिवस जाऊ दे, सृष्टीचा विनाश झाला तरी चालेल. पण जगदंबेनं तिच्यावरती वरदहस्त ठेवला. तिला 100 मुलंही झाले. आणि त्यानंतर पुन्हा परत तीच पार्वती जगदंबा त्या गर्भामध्ये गेली. आणि गर्भामध्ये गेल्यानंतर ती गर्भामध्ये राहत असताना त्या महिनेचं दिवस भरत आल्यानंतर त्या महिनेचं तेज पुंज चेहरा झाला. असा वाकटान तिकटान नाही झाला, असा तेज पुंज चेहरा झाला. त्या चेहरा जणू पौर्णिमेच्या चंद्राच्या चांदण्या कशा पडतात लखलखाट, तसाच पौर्णिमेचा चंद्रांचा. हातात कशाला आणलं? बरं बसा बसा. आता ते मास इक्षेप होतो. मग असे एक तर अगोदर यायचा, नाही तर मग नंतर यायचा. हा, आता इकडे ध्यान द्या. पुढं पुढं सरकारनं तुम्ही, इकडे पण जागा आहे. लय झालं तर पलीकडून या, इकडून नसले की त्यातून जागा. तर त्या मैनाकिनीचं तेज असं झळकू लागलं, जणू पौर्णिमेच्या चंद्राचं चांदणं कसं पडतं तसं पौर्णिमेच्या चंद्रासारखा असा लालबंद चेहरा त्या मैनेचा झाला होता. पार्वती जन्म घेणार. दिवस ठरला गेला. नक्षत्र, तारे, ग्रह सगळे शांत झाले. नक्षत्र तारे सगळे शांत झाले. दाही दिशा अशा सुशोभित झाल्या. सगळ्या ठिकाणी असा लखलखाट झाला. आणि लखलखाट झाल्यानंतर वसंत ऋतू वसंत आहे. मास चैत्र आहे. चैत्राचा मास आहे. वसंताचा ऋतू आहे. नवमी तिथी आहे. कालच नवमी झाली मला वाटतं. आज दशमी, उद्या एकादशी आहे ना. कालच व्हायला पाहिजे होता जन्म खरा. नवमी तिथी आहे. आणि नवमी तिथीच्या दिवशी मृगशिरा नक्षत्र आहे.
आणि मृगशिरा नक्षत्र असून अर्धी रात्र झालेली आहे आणि अर्ध्या रात्री ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, पाऊस असा धो 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 वाजा, काहीतरी धो धो वाजायला लागलं. गडगड 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 वातावरण निर्मिती झाली. विजा कडकडतायत, ढग ढग ढग, पाऊस म्हणतोय मी, धो 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 पाण्याच्या धारा वाहू लागल्या. आणि जसं समुद्रातून आई जगदंबा वर येवा, समुद्रातून जशी महालक्ष्मी वरती यावा, तशी त्या ठिकाणी त्या मेनकेच्या गर्भामध्ये त्या उदरातून ती कोण कोण पार्वती जन्माला आली. बोला पार्वती आई साहेब की जय. पार्वती आई साहेब की जय. पार्वती आई साहेब की जय. लवकर देता, उशिरा देता, हात खाली घेतल्यावर, हात खाली घ्या. ती पार्वती लहानाची मोठी होऊ लागली. लहानाची मोठी होत असताना जशी जशी ती मोठी मोठी होत गेली तसं तसं तिच्या मम्मीला प्रश्न पडला. म्हणली, मम्मीनं सांगितलं. मम्मी म्हटली, वैभव, ती पोरीचं नाव काय ठेवायचं? पोरीचं नाव आता तुम्हाला माहितीये पार्वती आहे, हे आपल्याला सगळ्याला माहितीये, पण मग नाव तर ठेवणं गरजेचं आहे ना. पिंकी ठेवता का बंटी ठेवता का पप्पी, काय ठेवायचं ते ठेवा. पण तिथं सांगितलं, म्हणले ऐका ना, ओ हिमालय राजा, आपल्या मुलीचं नाव काहीतरी ठेवावं लागेल. नामकरण विधी झाला. नामकरण विधी झाल्यानंतर नामकरणामध्ये त्या बाळाच्या आत्याबाईनं त्या, बरोबर ना, आत्याबाईच घेते ना, पार्वती फुकले का, जो बाळा जो जो रे, जो बाळा जो जो, झालं, धोका दिला, सगळं झालं. यथोच्च जेवणावर ताव मारला आणि ताव मारल्यानंतर सगळे देव देवतागण, सगळे ऋषी मुनी, सगळे सगळे ज्याच्या त्याच्या धामाला निघून गेले. निघून गेल्या. इकडे लक्ष द्या राव. निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी पार्वती लहानाची मोठी होऊ लागली. पण लहानाची मोठी होत असताना त्या ठिकाणी नारद महर्षी गेले. नारद महर्षीने जाऊन त्या पार्वतीला सांगितलं, म्हणले, ए माझ्याकडे लक्ष द्या. असं पार्वतीला सांगितलं नारदांनी, माझ्याकडे लक्ष दे, मी काय सांगतो ऐक. अरे तुझा जन्म कशा करता झालाय? तुझा जन्म झालाय तो त्या भगवान शिवजीशी लग्न करण्याकरता झाला आणि भगवान शिवाच्या संसाराचा गाडा ओढण्याकरता झाला. ऐक, शिवाचं नुसता गाडा संसाराचा नाही ओढायचा, या अखिल विश्वाच्या संसाराचा गाडा तुला ओढायचा. याच्याकरता तुझा जन्म झालाय. मग तू इकडं तिकडं भरकटत फिरण्यापेक्षा मी तुला एक कान मंत्र देतो, एक बीज मंत्र देतो, एक पंचाक्षर मंत्र तुला देतो. त्या पंचाक्षर मंत्राचा उच्चार तू कर आणि त्या पंचाक्षर मंत्राच्या आधारे तू त्या भगवान शिवशंकराला प्रसन्न करून घे आणि त्या भगवान शिवशंकराला तू माझा हो असा वर माग. ऐकता ना? मग पंचाक्षर मंत्र द्यायचा ठरला. नारद मुनीने तो पंचाक्षर मंत्र सांगितला. म्हणले, हे पार्वती ऐक, तो मंत्र काय आहे? कान इकडं कर. कान मंत्र असं देते. ऐक पार्वती, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. म्हणा ना काही, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
हा कान मंत्र बीज मंत्र दिला, मूल मंत्र दिला, पंचाक्षर मंत्र दिला. आणि हा पंचाक्षर मंत्र देऊन नारद महर्षी तिथून निघून गेले. पंचाक्षर मंत्र दिल्यानंतर तो पंचाक्षर मंत्र त्या ठिकाणी ती पार्वती माता सतत बसली की तिनं लगेच ओम नमः शिवाय नमो नमः, 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 ओम नमः शिवाय नमो नमः असा मंत्र गाऊ लागला. आणि असा मंत्र गात असताना त्या ठिकाणी इकडं वरांगी नावाचा जो एक राक्षस होऊन गेला. त्या वरांगी नावाच्या राक्षसिनीच्या पोटी तारकासूर नावाचा, आपण झटपट झटपट कथा ऐकणार आहे. तारकासूर नावाचा दैत्य निर्माण झाला, जन्माला आला. त्या तारकासुरानं काय केलं? तारकासुरानं तपश्चर्या केली. तपश्चर्या करून तारकासुरानं भगवान शिवशंकराला ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. आणि प्रसन्न करून घेतल्यानंतर तारकासुराला विचारू लागले, म्हणले माग, तुला काय मागायचं? वर मागायचा तो माग. त्यानं सांगितलं काय नाही, मला कोणी मारणारच नाही, मला कुणीच मारणार नाही, असा वर द्या. ते म्हणले तुला मारणार नाही असा वर द्यायचा, पण मृत्यू लोकात जन्माला आलेला माणूस कोणीच अमर नाही. मग ठरलं, म्हणले पण तथास्तु. भगवान शंकर, त्याला माहित होतं भगवान शंकरच एकदा झालेलं आहे, परत काय होणार. भगवान शंकराने तथास्तु सांगितलं. तथास्तु म्हटल्याबरोबर त्याला अमरत्व प्राप्त झालं. पण त्याच्या ध्यानातच नाही ना इकडं काय कौड बंगाल चाललंय ते. त्या तारकासुरानं वर मिळाल्याबरोबर तो तारकासुर देवलोकात गेला, इंद्रलोकात गेला. सगळ्या ठिकाणी युद्ध करू लागला. देवदेवता सोबत धडाडाडाडाडाडा युद्ध करू लागला. युद्ध करता करता कधी देवलोकाचं सैन्य मारल्या जायचं, कधी तारकासुराचं सैन्य मारल्या जायचं, कधी देवलोकाचं सैन्य मारल्या जायचं, कधी तारकासुराचं काही सैन्य मारल्या जायचं. त्या बाणांच्या वर्षावाचा कडकड 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 धड 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 आवाज, असा आवाज आहे. युद्ध भयंकर झालं. सगळे देव पळून गेले. पळून जाऊन भगवान विष्णूपाशी गेले. विष्णूला म्हणू लागले, त्राही माम प्रभो, त्राही माम प्रभो, त्राही माम. हा शब्द भारी. वाचवा. त्राहिमाम म्हणजे वाचवा, सरळ सोपी भाषा. वाचवा, आम्हाला वाचवा. ओ प्रभू त्राहिमाम, आमच्या पाठीमागे तारकासूर नावाचा दैत्य लागलाय. हो, तो दैत्य आम्हाला मारणार आहे. काही करा, आम्हाला इथून वाचवा. सगळे धावत पळत विष्णूपाशी आले. विष्णूला म्हटले आम्हाला वाचवा. भगवान विष्णू ताडकन उठून बसले. म्हटले काय झालं? काय नाही. म्हणले तारकासूर नावाचा दैत्य आलाय, त्याला वरदान दिलं भगवान शंकरांनी. आपले देवतलही भोळे आहेत. म्हणला भोळे भोळे म्हणून भोळेपणाचा सगळे फायदा उठी देत म्हणे त्या देवाचा. कोणी त्याचीच तपश्चर्या करतं, कोणी त्याचंच नावच घेतं, त्याचीच तपश्चर्या करतं, त्याचं ध्यान करतं. तुमचं कोणी करीत नाही, महा कोणी करीत. तुमची तपश्चर्या नाही करीत कोणी, ती भगवान शंकरची तपश्चर्या करते आणि त्यालाच प्रश्न करून घेते आणि त्याची कोणतवर मागते. का म्हणतो भोळा देवी, बाकीचे लई डेंजर आहेत, बाकीचे जरा चतुर आहेत, टार्गट आहेत, बाकीचे ते लवकर वर देत नाहीत, ते परीक्षा घेतात आणि मग वर देतात. तसं भोळा चक्रवर्ती वर द्यायच्या बाबतीत तथा असतो, लगे वर हात एक नाही दोनही हात वर करतो म्हणे हा देव. काहीच कळत नाही म्हणे ते शंकराला. हे देव म्हणू लागले विष्णूला, काही करा, आता तुम्ही मार्ग काढा ना, आम्हाला वाचवा. म्हणले वाचवायचं, पण मग भगवान विष्णूने डोळे झाकून घेतले. विष्णूने डोळे झाकून घेतल्यानंतर विष्णूने मनात विचार केला. म्हणले अरे, त्या तारकासुराचा वध करण्याकरता भगवान शंकराच्या पोटी जन्म घेणारा मुलगा आहे. काय त्याचं नाव? कार्तिक स्वामी.